ओके अँड कुक रेसिपी मध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे खोव्याचा पेढा। महत्त्वाचं म्हणजे आपण अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या पद्धतीने रेसिपी बनवित आहे आणि त्या खरंच उत्तम प्रमाणे बनवित आहे। आणि आपण आज जे बनवणार आहे ते आहे ओरिजिनल खोव्याचा पेढा। तर त्यासाठी मी हा घरगुती पद्धतीने बनविलेला खोवा आणलेला आहे। तो मी बाहेरून विकत आणलेला आहे, परंतु ओळखीच्या घरचा असल्यामुळे हा ओरिजिनल आहे। आणि मग सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा आरोग्यासाठी खरंच छान आहे। बाहेरच्या पेढ्यांमध्ये वेगवेगळे पदार्थ किंवा केमिकल्स मिक्स करून पेढा बनविला जातो, ज्यामुळे आपले घसा पण खराब होतो, आरोग्याचे प्रॉब्लेम निर्माण होतात, फूड पॉइझनिंग होतात। परंतु हा जो ओरिजिनल पेढा आहे तर हा आरोग्यासाठी खूप छान आहे। तर चला बनवूया आपण हा ओरिजिनल खोवा पेढा। खोव्याचा पेढा बनविण्यासाठी आपल्याला आवश्यक आहे 1 पाव खोवा, हा ओरिजिनल आहे। आणि 75 ग्रॅम साखर घेतलेली आहे आणि 3 ते 4 विलायचीची पूड घेतली। तर यासाठी आपण प्रथम खोव्याला किसून घ्यायचे आहे थोडेसे, म्हणजे ते जेव्हा आपण गरम करू तेव्हा ते सॉफ्ट होईल आणि गुठळ्या राहणार नाही आणि व्यवस्थित होईल। तर अशा पद्धतीने याला आपल्याला खोव्याला किसून घ्यायचे आहे। हा घरगुती पद्धतीने बनवलेला खोवा असल्यामुळे बघा हा थोडासा असा पिवळसर कलरचा आहे आणि बाजारातून जर आपण विकत आणला तर तो थोडा व्हाईट असतो। प्रथम आपल्याला खोवा हा कढईमध्ये टाकून किंवा एका पॅन मध्ये टाकून आपल्याला गरम करायचा आहे। आणि आज जी गॅस आहे ती कमी ठेवायची आहे, एकदम मंद आच ठेवायची आहे। त्यानंतर यातील पाणी निघून जाईल इथपर्यंत हलवत राहायचं आहे। आपोआप तो खोवा विघळून जाईल आणि त्यातलं पाणी पण आटेल। अशा प्रकारे फिरवत राहायचं आहे। आच मंद आहे। अशा प्रकारे हा खोवा हलवत राहायचा आहे आणि हलवल्यानंतर बघा कसं असं बाजूला तूप पण सुटलेलं आहे आणि भरपूर प्रमाणामध्ये तूप आहे। यानंतर यामध्ये आपल्याला जी आपण साखर घेतलेली होती ती मिक्स करायची आहे। ती अशाच प्रकारे हलवत राहायची मंद आचेवर। हळूहळू त्या साखरेचा पाक होईल आणि नंतर आपण याला पेढे वळण्यासाठी तयार राहतील। अशा प्रकारे आपल्याला मंद आचेवर असं फिरवत राहायचं आहे जोपर्यंत यातील पूर्णपणे पाणी आटत नाही आणि हा थोडा गाढा पेढा वळण्यास जोगा बनत नाही तोपर्यंत याला हलवत राहायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला हा खोवा फिरवत राहायचा आहे। फिरवता फिरवता यातील मॉइश्चर निघून जाईल आणि पेढे वळण्यासाठी हा तयार होईल। महत्त्वाचं म्हणजे याचा सुगंध खूप छान सुटलेला आहे आणि यामध्ये कलर पण न घालता हा कलर आलेला आहे। बघा हा छान ओरिजिनल कलर आलेला आहे। आपला खोवा आता पेढा बनविण्यासाठी तयार आहे। तर आपण याला मंद आचेवर जे ठेवलेलं होतं त्याला गॅस बंद करायची आणि याला थोडं थंड होऊ द्यायचं, म्हणजे आपल्याला वळता येईल पेढे म्हणजे वळवता येईल। याला थंड होऊ द्यायचं आहे म्हणजे आपल्याला पेढे बनवायसाठी हे तयार होईल। यामध्ये आपण जी घेतलेली होती विलायची पूड ती यामध्ये थोडी घालायची आहे, कारण की सुगंध हा व्यवस्थित येईल आणि इसेन्सचं काम करत असते विलायची, त्यामुळे आपल्याला वरून दुसरं केमिकली इसेन्स टाकायची गरज नाही आणि याने टेस्ट पण छान येईल। असं मिक्स करून घ्यायचं आणि याला थोडं थंड होऊ द्यायचं। अशा प्रकारे हे खोवाचं थंड झालेलं आहे आणि आता हे पेढे वळवण्यासाठी तयार आहे। तर आपण याला छोटे छोटे आकाराचे ज्याप्रमाणे पाहिजे तशाप्रमाणे आपण पेढे वळवूया। बघा याला तूप पण लावायची गरज नाही आहे। अशा प्रकारे आपण वळवायचे आहे। जर छोटे वाटत असेल साईज तर मोठी घ्यायची। बघा आता छान पेढ्याचा आकार आलेला आहे हा। त्यानंतर याला महत्त्वाचं म्हणजे याला डिझाईन देण्यासाठी आपल्याकडे ही अशी डिझाईन देणारी प्लेट असते बघा ही। तर तुमच्याकडे असेल तर ठीक आहे, किंवा आपण जे धूपचं पॅकेट आणतो देवासमोर जो धूप लावतो तर धूप लावायची प्लेट असते ना, आपल्याकडे भरपूर सारे गोळा होतात, तर आपण त्याने सुद्धा हा असा आकार देऊ शकतो। बघा हा
बघा छान आकार आलेला आहे पेढ्याचा. हा थोडा लूज आहे सध्या, नंतर टाईट होऊन जाईल. बघा असा छान आकार आलेला आहे याला. आपण पुन्हा असे 3-4 वळून दाखवते, म्हणजे तुम्हाला लक्षात होऊन जाईल की याचा आकार पण किती घ्यायचा आणि पेढ्याला कसा आकार द्यायचा. बघा हा पेढा आहे, याला हा पट्टी अशी उलटी ठेवायची. उलटी ठेवल्यामुळे हा डिझाईन वरती येतील आणि छान बघा छान आकार आलेला आहे. अशा प्रकारे हा खोवा पेढा बनलेला आहे आणि आपणही माझ्या पद्धतीने बनवून घ्या. हा पेढा सगळ्यांनाच आवडेल आणि खूप कमी वेळामध्ये बनविला जातो. असं म्हणतात की मथुरेचा पेढा हा कुठेही मिळत नाही, तो खाण्यासाठी मथुरेलाच जावं लागतो. परंतु असे बिलकुल नाही. आपण जर या पद्धतीने घरी ओरिजिनल खोव्याचा जर पेढा बनविला तर तो मथुरेपेक्षाही छान बनू शकते. आपण अशा प्रकारे हा पेढा बनवा आणि त्याची चव पहा आणि मलाही सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक द्या, शेअर करा आणि कमेंट्समध्ये सांगा की पेढा कसा बनलेला आहे.